आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक। महाराष्ट्राकडून बैठकीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीसाठी दाखल झाले आहेत। अमित शहांना फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार आणून शिंदेना बाजूला करायचं आहे। बीडमधील सभेत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य। फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या भारतीय जनता पक्षाच्या अमित शहांना आणायचं आहे। एकनाथ शिंदे बाजूला जाणार आहेत। अमित शहांनी सांगितलं, मी काय बोलत नाही। सरकारने लाडकी सून योजना सुरू करावी। मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे यांची राज्य सरकारकडे मागणी। निवडणुकीआधी कुणी लाडकं नव्हतं, मात्र निवडणुकीनंतर सर्व लाडके झाले। जयंत पाटलांची महायुती सरकारवर जोरदार टीका। जो सब कुछ लाडला हो रहा है इनका, सब इनके लाडले हो रहे, लेकिन याद रखो लोकसभा के चुनाव के पहले कोई भी लाडला नहीं था। फडणवीस हे पावसाळ्यामध्ये उगवणारी छत्री। फडणवीसांनी राज्यामध्ये केलेली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। फडणवीस ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल। संजय राऊत पावसाळ्यामधील गंभूट। राऊतांची फडणवीसांवर बोलण्याची हिंमत करू नये। नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। पावसाळ्यातल्या गंभूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये। तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही। औरंग्याचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना शिवसेना संपवता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज फॅन क्लब चालतो। संजय राऊतांची मोदी शहांसह भाजपवर टीका। आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो। ठाकरे गट औरंग्याची पिल्लावळ। नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। आमदार खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने 3 ते 4 हजार कोटी खर्च केले। संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप। फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात। सामनामधून फडणवीसांना प्रति आव्हान तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा। सामनामधून टीका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सोमवारी सुनावणीची शक्यता। सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कॉम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड। खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी। कार पार्क करण्याच्या कारणावरून दोन्ही चालकांमध्ये हाणामारी। कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। पूरग्रस्त छावणी परिसरामध्ये जात केली नागरिकांची विचारपूस। कोल्हापुरातील कुरुंदवाडी शहराला पंचगंगा नदीचा वेढा। काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी। कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 47 फूट 5 इंचावर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर। गोळसवडे मुसलमानवाडी आणि जावली गावाचा संपर्क तुटलेला आहे। चांदोली गावातील साकव पाण्याखाली 100 घरांचा संपर्क तुटला। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे शहराला पुराचा वेढा। कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक बंद। साताराच्या महाबळेश्वरमधील तापोळा देवळी रस्त्यावरील पुलाला भगदाड। अचानक पडलेल्या भगदाडामुळे कार अडकली। सुदैवानं जीवितहानी नाही।